जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये मॅथ बीची कॉम्पिटिशन नव्याने सुरू झालेली आहे। त्यासाठी आपण लेखीसाठी जे पहिली दुसरी साठी जो पहिला गट आहे त्याचे प्रश्न समजून घेणार आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, चित्राची संख्या मोजून चौकटीत लिहा। किती चित्र दिसत आहेत ते मोजायचं आणि चौकटीत लिहायचं, बाकी काही करायचं नाही। तुम्हाला मोजता येतात ना, आता वस्तू मोजता येत असतील तर तुम्हाला त्या वस्तू कशा मोजायच्या हे स्किल इथून तपासणार आहोत। त्यानंतर मोठ्या संख्येला गोल करा। आता मोठी संख्या कोणती या ठिकाणी त्याला गोल करायचंय। समजा इथं 51 आहे, ती मोठी संख्या आहे। मग परीक्षेला हेच संख्या राहतील तर असं नाही, 1 ते 100 मधले कोणतेही अंक राहतील, त्यातलं तुम्हाला लहान मोठा तुम्हाला ओळखता आला पाहिजे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे संख्या लिहा। 1 ते 100 मधले कोणतेही 4 संख्या सांगितले जातील ते तुम्हाला तोंडी लिहायचे आहेत, म्हणून 1 ते 100 मधल्या सगळ्या संख्या तुम्हाला आले पाहिजे। त्यानंतर पुढे आहे संख्या मालिका पूर्ण करा। संख्या मालिका पूर्ण करायची। मग बघा हा 12 13 14 14 नंतर डायरेक्ट 16 घेतलाय, मधला कोणता तरी अक्षर मिसिंग आहे की नाही, हा मग तो कोणता आहे तर 15। मग तो 15 तुम्हाला लिहायचं आणि ती संख्या मालिका पूर्ण करायची। 12 13 14 15 16 17 18 अशा पद्धतीने तुम्हाला हे 4 प्रश्न तर बघा 4 प्रश्न तुम्हाला समजले असतीलच। पुढचा आहे 5वा, संख्या चढत्या क्रमाने लिहा। चढता क्रम म्हणजे लहानांपासून मोठ्या संख्यांपर्यंत, लहान मोठी मोठी असं आपण जसं पायऱ्या चढतो तसं या संख्येचा चढता क्रम लिहायचा, जसं 12 15 आणि 16 या पद्धतीने। या ठिकाणी पुन्हा संख्या बदलवल्या जातील पण 1 ते 100 मधल्या संख्या राहतील। पुढचं आहे बेरीज करा। बेरीज करणं खूप सोपी, एक अंकी संख्येची बेरीज आहे। कदाचित एक अंकी संख्येने सगळ्यांना यायला लागली तर त्या ठिकाणी 2 अंकी संख्येची बेरीज येऊ शकते, म्हणून त्याची सुद्धा तुम्ही तयारी करायची। तर या हिशोबाने पुढचा आहे 7वा प्रश्न, एका झाडावर 7 पक्षी बसले होते, त्यापैकी 8 पक्षी उडून गेले, तर झाडावर आता किती पक्षी शिल्लक राहिले? मग या ठिकाणी कोणती क्रिया करणार आहात तुम्ही? कोणती क्रिया करणार आहात शिवांश? वजाबाकी। व्हेरी गुड। म्हणजे 7 पक्षी होते, 4 पक्षी उडून गेले, किती राहिले मग? 3। मग 7 वजा 4 असं मानून वजाबाकी करून दाखवायची। आणि लक्षात 7 वजा 4 बरोबर 3 अशा हिशोबाने। त्यानंतर बघा क्रमाने येणारी मागील संख्या, क्रमाने येणारी। मग आता ही 72 आहे, 72च्या मागील संख्या कोणती आहे? 71। इथं तुम्हाला क्रमाने येणारी पुढील संख्या पण विचारली जाऊ शकते। पुढील संख्या मग क्रमाने 72च्या पुढील संख्या कोणती येईल? 73। याची तयारी करायची। ठीक आहे। आता माझ्याकडे काहीच पैसे नाहीत, म्हणजे माझ्याकडे किती पैसे आहेत? 0। काहीच नाही म्हणजे काय? 0, म्हणजे माझ्याकडे 0 पैसे आहेत। आता 10वा आहे, पुढील संख्या अक्षरे लिहा। काय आहे, कोणती संख्या आहे? 26। ही संख्या तुम्हाला अक्षरे लिहिता आली पाहिजे। या ठिकाणी संख्या बदलत 27 येईल, 98 येईल, 45 येईल, कोणती संख्या येऊ शकतात ते तुम्हाला अक्षरात लिहिता आलं पाहिजे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1 ते 100 मधले सगळं अक्षरात लिहिता येणाऱ्या संख्या माहिती पाहिजे, त्याचा सराव आपल्याला करायचा आहे। तर फक्त आपल्याला 10 लेखी परीक्षेसाठी 10 नमुना प्रश्न दिलेले आहेत। आता आपण तोंडी परीक्षे संदर्भातले प्रश्न समजून घेऊ। तर बघा 16 नंतरची लगतची पुढची संख्या सांगा। काय मग? काय? 17। पुढची सांगितली, लगतची पुढची सांगितली की नाही? 17। तीच मागची सांगितली असती तर मग इथे फक्त पुढची आणि मागची संख्या म्हणजे शब्द जरी बदलला तरी उत्तर बदलणार आहे। लक्षात। पुढचं आहे माझ्याकडे 3 पेरू आहेत, आईने मला आणखी 5 पेरू दिले, तर माझ्याकडे आता किती पेरू झाले? 8। मग इथं कोणती क्रिया केली तुम्ही? बेरीज, कारण की 3 पेरू आणि परत आणखी 5 पेरू, 3 आणि 5 ची बेरीज केली म्हणजे 8 पेरू झाले। बरोबर। पुढचं आहे 2 5 10 रुपयाचे नाणे दाखवणे। हे किती रुपयाचे नाणे आहे? म्हणजे हा प्रश्न कसा आहे माहितीये का, परीक्षक तुम्हाला नाणं दाखवतील, सांग हा किती रुपयाचा नाणं आहे, हा किती रुपयाचा नाणं आहे, तो तुम्हाला ओळखायचा आहे। मग त्याच्यात 2 5 10 रुपयाचे नाणं असतील, किती? 2 रुपयाचं 10 5 ओळखता येतात ना सगळ्यांना? दुकानावर जातात ना 5 रुपये घेऊन
बिस्किटचा पुढे घ्यायला फक्त ओळखायचंय, बाकी काही नाही. चला पुढे. अनिलने 7 रुपयाचा पेन विकत घेतला. बघा, दुकानदाराला 10 रुपये दिले तर दुकानदार किती पैसे त्याला परत देईल? 3. 7 रुपयाचा पेन होता की नाही? मग इथं कोणती क्रिया केली? कोणाकोणाची होय? 10ची आणि 7ची. बरोबर. म्हणजे हे आपल्याला लक्षात, म्हणजे मॅथ्सची परीक्षा घेण्यामागचा उद्देश की आपण नेमकं दिलेले प्रश्न काय आहे, तिथं कोणती क्रिया करायची हे ओळखता येणं, हेच स्किल तपासण्यासाठी हे मॅथ्सची परीक्षा आहे. ठीक आहे. पुढचा एक दशक म्हणजे किती? एक दशक म्हणजे किती? 10. एक एकक म्हणजे 1. आणि पुढे जाऊन एक शतक म्हणजे किती? 100. आता इथं एक दशक म्हणजे किती? मग आता मी विचारलं 2 दशक म्हणजे किती? 20. 5 दशक म्हणजे किती? 50. हे सांगता आलं म्हणजे झालं. ठीक आहे. पुढे. टेबलाला किती कोपरे असतात? टेबल आहे, त्याला किती कोपरे आहेत? 4. बरोबर. आता बघा, मी तुम्हाला तोच प्रश्न बघा परत आला. 5 दशक म्हणजे किती? बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्याच प्रश्नाच्या बदल्यात कितीतरी प्रश्न तयार होऊ शकतात. चला 8वा प्रश्न समजून घेऊया. अमितने क्रिकेट खेळताना काहीही धावा केल्या नाहीत. म्हणजे अमितने किती धावा केल्या? काहीच नाही. म्हणजे काय? 0. काहीच नाही म्हणजे काय? 0. बघा पुढे आहे. 15 रुपये होण्यासाठी 5 रुपयाचे किती नोटा घ्याव्या लागतील? 3. शाबास. 15 रुपये होण्यासाठी 5 रुपयाचे किती नोटा घ्याव्या लागतील? 3. मग मला एक सांगा, 10 रुपये होण्यासाठी 5 रुपयाचे किती नोटा घ्याव्या लागतील? 2. आता 10 रुपये होण्यासाठी 2 रुपयाचे किती कॉईन घ्यावे लागतील? असं काही विचारलं जाईल बरं का. त्याची तयारी मात्र तुम्ही करायची. ठीक आहे. पुढे आहे. एका रोपवाटिकेत 20 रोपे आहेत आणि त्यातील 11 रोपांची लागवड केली, तर आता रोपवाटिकेत किती रोप शिल्लक राहिले? किती रोप होते एकूण? 20. 20 पैकी 11ची लागवड केली, लावून दिले. लागवड केली म्हणजे काय? लावून दिले. मग आता त्या रोपवाटिकेत किती रोप शिल्लक राहिले? 9. मग इथं काय केलं? 20 वजा 11 म्हणजे 20 वजा 11. उत्तर येतं 9. ओके. पुढे आहे. 12 मधून किती वजा करावे म्हणजे उत्तर 0 येईल? 12 मधून 12 वजा केल्यावर उत्तर 0 येईल की नाही? बरोबर. पुढे आहे. 82 या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या सांगा. 28. शाबास. 82 ची, आता हा 82 आहे, त्यांची अंकांची अदलाबदल करायची फक्त. हा इकडं हा इकडं म्हणजे 2 आणि 8. 28. अदलाबदल. पुढे आहे. 1 दशक 4 एकक मिळून किती? 1 दशक आणि 4 एकक. 1 दशक म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10 आणि 4 एकक म्हणजे 4. 14. किती? 14. असं करायचं. 1 दशक म्हणजे किती? 10. बरोबर. 1 दशक म्हणजे किती? 10 आणि 4 एकक म्हणजे 4च. मग त्या दोघांची बेरीज मिळून शब्द आलाय म्हणून बेरीज करावं लागेल. ओके. आता पुढचं आहे यांची बेरीज. सोपं आहे की नाही? बेरीज आपल्याला बेरीजचा सराव आपल्याला जास्त जास्त करावा लागणार आहे. आणि आपण पहिली ते दुसरी पर्यंत बरेचसे बेरजा केलेले आहे. इथं काही 13, इथं काही 16, 5 आणि 11 16, इथं काही 20, इथं काही 9, इथं काही 9. इथं बेरीज आहे का? नाही. चिन्हाकडे पण बघायचं. चिन्हाकडे बघायचं. 8 वजा 1 7. अशा पद्धतीने आपल्याला फक्त बेरजेचे उदाहरण तुम्हाला सांगतील. आणि हे कशात येणार आहे? चिठ्ठ्यांमध्ये राहणार आहे. बरोबर की नाही? तुम्हाला चिठ्ठी निवडायची, जे काय असेल ते फक्त पटापट सोडवायचं, कमी वेळात सोडवायचं. बघा या ठिकाणी होतं 7, या ठिकाणी 14 वजा 9 5. म्हणजे अशा पद्धतीने बेरीज आणि वजाबाकीचा सराव जास्तीत जास्त करावा लागणार आहे. पुढचा आहे सभा. 5 बैलांची मिळून एकूण किती शिंग होतील? 5 बैलांची मिळून एकूण किती शिंग? 10. कसं काढलं? का बरं बेपंचे 10 केलं? बैलाला किती शिंग असतात? 2. आणि मग 5 बैलांचे शिंग किती? 2 आणि 5. 2 गुणिले 5 असं केलं की नाही? किंवा
एका बैलाचे 2, 2 बैलाचे 4. आता पहिली दुसरीचे मुलं आहेत त्यांना गुणाकार येईल का? नाही. मग ते असे पण करू शकतात, बरोबर की नाही? एका 2 अधिक 2 अधिक 2 किती वेळा बेरीज करायची? 2 ची 5 वेळा. 2 ची 5 वेळा घे म्हणजे हे बघा 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2. हा एका बैलाचं दुसरा तिसरा चौथा आणि 5 वेळा सगळ्यांची शिंगाची बेरीज 10. किती? 10. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता पुढचा आहे भोपळा व कांदा यांच्यापैकी वजन कोणाचे जास्त असेल? भोपळा आणि कांदा याच्यापैकी वजन कोणाचे जास्त असेल? कांदा पाहिलाय, भोपळा पण पाहिलाय की नाही? एखाद्याच्या डोक्यात पडल्यावर काय होईल? बर ठीक आहे. चला आता हे शेवटचे 2 प्रश्न राहिले बघा. सईने दुकानातून 4 रुपयाचा पेन व 3 रुपयाचे चॉकलेट घेतले तर तिला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील? किती रुपये द्यावे लागतील? कारण की 4 रुपयाचा पेन आणि 3 रुपयाचे चॉकलेट म्हणजे 4 आणि 3 किती झाले? 7. म्हणजे यांची बेरीज करावी लागेल. तुम्हाला बेरीज करून दाखवायची नाही का? तिथं विचारतील मग 7 कसं काय आलं? मग तुम्हाला सांगायचंय मग 4 अधिक 3 आणि तुम्हाला अजून खोलात जाऊन विचारलं ना मग तुम्ही बेरीजच का केली, वजाबाकी का नाही केली, तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे बेरीज का केली तर तिला एकूण किती पैसे द्यावे लागतील. कारण की दुकानदाराला तिला किती पैसे द्यावे लागतील, एकूण किती म्हणजे इथं एकूण आलं म्हणून आम्ही बेरीज केली. बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. आता बस आणि कार यापैकी आकाराने लहान कोण? कार. आता या प्रश्नांमध्ये तुम्हाला वेगवेगळे विचारले जातील. ट्रॅक्टर आणि मोटरसायकल याच्यातलं जड कोणतं? काही विचारले जातील की नाही? अशा पद्धतीने तुम्हाला त्या वस्तूंची तुलना वजनाशी करता आली पाहिजे. अशा पद्धतीने पहिली ते दुसरीचा जो पहिला गट आहे त्यातले सगळे प्रश्न आपण या माध्यमातून समजून घेतलं. याचं नीट प्रॅक्टिस करायचं, सराव करायचं. याच्यामध्ये काय तुम्हाला बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकाराचा काही संबंध नाही. आणि शाब्दिक उदाहरण जे आहेत ते नीट काळजीपूर्वक वाचायचं. बेरीज केव्हा करायची, वजाबाकी केव्हा करायची या शब्दांवर लक्ष द्यायचं. आपण निश्चितच आपल्या शाळेतनं चांगल्या मार्काने आणि मॅथ बी मध्ये आपण जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. करायचा ना प्रयत्न? ओके, बेस्ट ऑफ लक.